सोयगाव तालुक्यातील आमखेडा गटात सतत 2 दिवसापासून सुरू असलेल्या गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून तात्काळ पंचनामा करण्याचं सांगितलं आहे। सोयगाव तालुक्यातील आमखेडा गटातील जरंडी, निंबायती, कंकराळा, सोयगाव सतत 2 दिवसांपासून गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातील काढणीवर आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा, मका आणि कांदा बियाणे तसेच फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसान झालेल्या शेती पिकांची आमखेडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य पुष्पा प्रकाश काळे यांनी पाहणी करून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी सूचना दिल्या। यावेळी महसूल आणि कृषी विभागाकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्यात येतोय। विजय चौधरी, MCN न्यूज, सोयगाव। 18 व 19 तारखेला जो अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्याच्यामुळे संपूर्ण आमखेडा गटामध्ये जरंडी शिवार, सोयगाव, गलवाडा, जंगलात तांड्यापासून तर पार बाऊलखेड्यापर्यंत सर्व शेतांमध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे। कांद्याचं पीक हाताशी आलेलं ते सुद्धा आडवं झालेलं आहे। एक कांद्याच्या पिकाला एक सुद्धा बोंड राहिलेलं नाही आहे। त्याच्यानंतर तुमचं मका, ज्वारी आणि बाजरी हे आडवे झालेले आहेत। म्हणजे शेतकऱ्याला आत्महत्या करावी का इथपर्यंत शेतकरी आता म्हणायला लागलेला आहे। मी सर्व टीमला, शासकीय म्हणजे महसूल आणि आपल्या प्रशासकीय सर्व टीमला आदेश दिले आहेत की सर्वांचे पंचनामे करून एकाही शेतकऱ्यावर अन्याय होईल असं झालं नाही पाहिजे। आणि मी स्वतः याचा पाठपुरावा करणार आहे आणि उद्या कलेक्टर साहेबांना जाऊन मी याचा सगळा अहवाल देणार आहे। सर्व फोटो सर्व दाखवून त्यांना जास्तीत जास्त कसा निधी मिळेल आम्हाला आणि मिळालाच पाहिजे याचा पाठपुरावा मी करून त्यांना शाश्वत केलं आज।